नमस्कार. विद्या वाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी लिहिलेलं संत तुकारामांचं चरित्र आपण वाचतो आहोत. आज आपण तुकारामांची नीती या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. चतुर्विध पुरुषार्थ साधण्याचा सर्वोत्तम मार्ग तुकोबा एका अभंगात सुस्पष्ट दाखवतात. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. परोपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशुचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. धर्म नीतीला अनुसरून व प्रामाणिकपणे जो उत्तम व्यवहाराने पैसा मिळवतो आणि आसक्ती न ठेवता उदास वृत्तीने खर्च करतो, तोच एक उत्तम गतीला जाईल आणि मनुष्य जातीत उत्तम कुळात जन्म घेईल व सुखोपभोग घेईल. जो दुसऱ्यावर सदा उपकार करतो, परनिंदा करत नाही, परस्त्री माता बहिणीप्रमाणे आहेत, ज्याच्या हृदयी भूतदया आहे, गायी पशुचे पालन करतो आणि वनामध्ये तहानलेल्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करतो, शांतिरूप असून कोणाबरोबर वाईट वागत नाही, तो वडिलांचे महत्त्व वाढवतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा गृहस्थाश्रमी पुरुषाला परमपदासाठी लागणारे वैराग्याचे सामर्थ्य प्राप्त होते. हेच त्याचे फळ आहे. परंतु संतांनी मात्र ज्ञानोत्तर भक्तीने किंवा पराभक्तीने भक्तीला परमपुरुषार्थ करून मुक्ती किंवा मोक्षापेक्षा भक्तीचा गोडवाच परमेश्वराजवळ वारंवार मागितला आहे. अर्थात मोक्षप्राप्तीचा सच्चिदानंद भक्तीत आहे असाच त्याचा अर्थ झाला. मुक्तीवरची भक्ती याचा अर्थ याच मर्यादेत समजावून घेतला पाहिजे. ज्ञानोत्तर भक्ती व पराभक्ती यात भेद नाही. याचाच अर्थ असा की एकात्मज्ञान व चौथी भक्ती ही एकाच पारमार्थिक अवस्थेची नावे झाली. तरीही संतांनी मात्र मुक्तीपेक्षा भक्तीचा आग्रह आपल्या वाङ्मयात धरला आहे. स्वतः साखर होण्यापेक्षा साखरेची चव घेणे संतांना आवडते. शिव होऊन शिवाचे यजन करावे हे योग्यच आहे. तथापि अद्वैतात सुद्धा भक्ती होऊ शकते हे ज्ञानेश्वरांसहित सर्व संतांनी दाखवून दिले आहे. की भक्ती सुखा लागी, आपण पेची दोही भागी, वाटून या अंगी सेवकई बाणी, येरा नाम मी ठेवी, मग भजती वोज बरवी, न भजत या दावी योगी आजो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तथापि भक्त सुखाकरता आपल्यातच दोन भाग करून तो आपल्या ठिकाणी सेवा धर्म स्वीकारतो व दुसऱ्या भागाला मी देव असे नाव ठेवतो. याप्रमाणे देव व भक्त या दोन्ही कल्पना आपल्यातच सारख्या कल्पून अद्वैतात भजन करणे शक्य नाही अशा समजुतीने भजन न करणाऱ्या लोकांना जो योगी भजनाची चांगली पद्धत आचरून दाखवतो, अर्थात संतांनी सांगितलेली पराभक्ती व शंकराचार्यांनी वर्णन केलेला मोक्ष यात मुळीच फरक नाही. दोन्ही एकाच अवस्थेची भिन्न नावे आहेत. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. या वचनात तुकारामांनी साधकावस्था दाखवली आहे. पण तुका आकाशा एवढा या आत्मानुभवात मोक्षमुक्तीच आहे. मुक्तीत सायुज्य मुक्ती सर्वश्रेष्ठ होय. तथापि पराभक्तीच्या स्वानंदासाठी ती सुद्धा तुकारामांनी लाथाडली आहे. ते म्हणतात, आत्मस्थिती मज नको हा विचार, देई निरंतर चरण सेवा, जन्मोजन्मी तुझा दास पुरुषोत्तमा, हेची गोडी माझ्या देई जीवा. काय सायुज्यता मुक्ती हेची गोड, देवभक्त कोड तेथे नाही, काय ते निर्गुण पाहो कैशापरी, वर्णु तुझी हरी कीर्ती कैसी. गोड चरण सेवा देवभक्तपणे, मज देवा जणे दुराविसी, जाणीवेपासूनी सोडवी माझ्या जीवा, देई चरण सेवा निरंतर. तुका म्हणे गोडा गोड न लगे प्रीती, सेवे विण चित्ती सार नाही. अर्थात सायुज्य मुक्तीपेक्षा भक्तीचा गोडवास तुकारामांनी पांडुरंगाजवळ विनवून मागितला आहे. ते म्हणतात, पांडुरंग काही ऐकावी मात, न करावे मुक्त आता मज, जन्मांतरे मज ऐसी देई देवा, जेणे चरण सेवा घडे तुझी. देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती. मोक्षाचे आम्हासी नाही अवघड, तो असे उघड गाठोळीस,
भक्तीचे सोहळे होतील जीवासी, नवल तेविषी पुरविता. या सर्व वचनात तुकाराम महाराजांनी मुक्ती बाजूला सारून अगदी उघडपणे भक्ती मागितली आहे. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. नाही चाड मोक्षपदी, भजनी आवडी. न मागो भुक्ती आणि मुक्ती, ती फजिती कोण सोसी. सांडोनी भजनाच्या प्रेमा, मुक्ती मागसी अधमा. मुक्तिपद मेगा अभिलाषिन चित्ती, झणी अंतरेती पाय तुझे. सांडोनी पंढरीची वारी, मोक्ष मागती ते भिकारी. न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता, सुख वाटे घेता जन्म उसे. या सर्व वचनातून तुकाराम महाराजांनी निःसंशयपणे ब्रह्मरस देणारी पराभक्ती मागितली आहे. संतांनी मोक्षमुक्तीपेक्षा जनसामान्यांना भक्ती शिकवली, त्यामागे काही विशेष कारण आहे. मुक्तीचा मार्ग हा ज्ञानाचा मार्ग आहे व ज्ञानयोग आचरणे हे कोणास सोम्या गोम्याचे काम नव्हे. एकात्मज्ञानाची प्राप्ती लक्षावधीत कुणा एकालाच व्हायची. यासाठी उत्तम अध्ययन व ग्रंथांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. तो क्वचितच कोणाला साधायचा. ज्ञानमार्गाला एक प्रकारची बुद्धिनिष्ठता लागते. सामान्यजन भावनाप्रधान असतात. त्यामुळे संतांनी मुक्तीऐवजी भक्तीचा मार्ग जनसामान्यांना दाखवला. पराभक्तीपर्यंतचा प्रवास एकात्मज्ञाना इतकाच अवघड असतो, परंतु भक्तीच्या मार्गावर चालायला विशेष योग्यता लागत नाही. ज्ञानमार्गावरून चालण्यासाठी मात्र काही अभ्यासाची नितांत आवश्यकता असते. भक्तीत परमेश्वराला प्रेमाने साथ घालणे व उत्कट भावनेने त्याच्याशी संवाद करणे हे महत्त्वाचे आहे. ज्ञानमार्गाने परब्रह्माची अनुभूती येणे अत्यंत अवघड. उलट भक्ती मार्गात परमेश्वर निर्मळ चित्ताने साथ घातली तर पाणावतो हे वचनच फार मोठे आश्वासक आहे. परमेश्वराला साथ घालण्यासाठी कोणतीही घट्टपटादी खटपट करावी लागत नाही. प्रेमाने ईश्वरचरणी लीन होणे यातच भक्ती मार्गाची वाटचाल असते. संतांनी जनसामान्यांना भक्तीचा मार्ग यासाठी दाखवला व एकनाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही सुखे गर्भवास घेऊ देवा, मुक्तीची या मस्तका पाय ठेवू असा गौरवही मिरवला आहे. बहुजन समाज चैतन्य तत्वाला व परमेश्वराला वंचित राहू नये ही संतांची यामागील भूमिका आहे. त्यांना ज्ञानाची उपेक्षा करायची नाही. तुकाराम भक्तोत्तम खरेच, परंतु त्यांचे एक वचन ज्ञानीपुरुषाच्या ब्रह्मवाक्यासारखे आहे. अर्थात तुकाराम महाराज हे स्वतः श्रेष्ठ ज्ञानी पुरुष आहेत. ज्ञानाचा ब्रह्मरस त्यांनी व्यक्तिगत स्तरावर अनुभवला तर भक्तीच्या गोडव्याची राजवट जनसामान्यासाठी मोकळी करून दिली. तुकारामांच्या एकात्म ज्ञानाचा व पराभक्तीचा अभेद असणारा खालील एक अभंग जाणीवपूर्वक वाचला तरी हे सहज ध्यानात येईल. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नवे भक्तिरस, पुडती पुडती आस सेवावे हे. देवा हाती रूप धरविला आकार, नेदू निराकार होऊ त्यासी. तुका म्हणे चित्त निवांत राहिले, ध्यायी ती पाऊले विटेवरी. खरा उपासक आपले सर्वस्व पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. त्यामुळे त्याच्या प्रत्येक कर्माला परमेश्वरी अधिष्ठान प्राप्त होते. अर्थात त्याच्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार त्याच्या अंतःकरणात स्थित झालेला पांडुरंगच असतो. साहजिकच पांडुरंगाच्या साक्षीने केलेले प्रत्येक काम सद्गुणावर आधारलेले म्हणजेच लोककल्याणाचे असते, स्वार्थ त्यागाचे असते. निष्काम कर्मयोगाचे हेच रहस्य आहे. दैनंदिन कर्मे आचरताना ती ईश्वरार्पण बुद्धीने केल्यावर फलाची अपेक्षा राहत नाही. मनात फलाची अपेक्षा धरून काम केल्यावर काही अडचणी निर्माण होतात. अपेक्षित फळ मिळाले तर आनंद व सुख मिळते, परंतु अपेक्षित फळ मिळाले नाही तर मात्र उद्वेग आणि दुःख पदरात येते. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी गीतेत निष्काम कर्मयोगाची शिकवण दिली आहे. तुकाराम महाराज हेच सांगतात, कर्म करणे एवढेच मानवाच्या हाती आहे, फल देणे पांडुरंगाधीन. त्यासाठी तुकाराम महाराजांनी फार सुंदर उपदेश केला आहे. ते म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. मागे जे घडून गेले ते संचित, भोगाचे उरले ते प्रारब्ध व पुढील जन्माची संचिताची शिदोरी म्हणजे क्रियमाण कर्म होय. अर्थात संचिताप्रमाणे वाट्याला आलेली दुःखे शांतपणे भोगणे हाच खरा पुरुषार्थ होय. दुःखाबद्दल दुःख करत बसले तर ते वाढते,
त्याला पचवावे हे शहाणपणाचे लक्षण होय. यालाच निष्काम कर्मयोग म्हणतात. वाट्याला आलेले कर्म धीरोदात्तपणे करणे व त्यासाठी परमेश्वराला साक्षी ठेवून आपला भार व त्याचबरोबर कर्माचे फलही परमेश्वराच्या ओटीत घालणे यालाच निष्काम कर्मयोग म्हणतात. तोच तुकाराम महाराजांनी सांगितला आहे. तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा पांडुरंगच झाला. संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. नाही आम्हासी संबंधू जरामरण काही बाधू. द्वैताद्वैत भावे अवघे व्यापियले देवे. तुका म्हणे हरी आम्हा माझी क्रीडा करी. संचित म्हणजे साठवलेले, प्रारब्ध म्हणजे भोगतो ते, आणि क्रियमाण करतो ते, हे सर्व नारायणमयच झालं आहे. आता त्याचा आमचा काही संबंध राहिला नाही. वृद्धत्व मृत्यू या विकारांची बाधा राहिली नाही. एका देवानेच द्वैत अद्वैत सर्व व्यापले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरी अभेदाने आमच्या ठाई क्रीडा करत आहे. नीतीचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे सत्संगती. सत्संगतीनेच मानवाचा उद्धार होतो. परंतु कुसंगतीने काय होते हे तुकोबांनी छान सांगितले आहे. लिंबाच्या झाडाला साखरेचे आळे केले तरीसुद्धा ते आपले कडू फळे देण्याचे कधी सोडित नाही. त्याप्रमाणेच दुर्जनाचे चित्त अमंगल असते. त्याला केलेला हितोपदेश तो ओकून टाकतो. परिसाच्या स्पर्शाने सोने होते, म्हणून खापराला त्याने स्पर्श केला तर खापराचे अंतरंग बदलत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, चंदनाच्या वृक्षाजवळ वेळूचे बन असले तरी त्याला चंदनाचा सुगंध येत नाही. घणाचे कठीण घाव घालून हिरा फुटत नाही, परंतु ढेकणाच्या संगतीने लगेच भंग पावतो. त्याप्रमाणे वाईट लोकांच्या संगतीने साधुवृत्तीचा मनुष्य अनाचाराकडे वळतो आणि फसतो. शिंदळ स्त्रीच्या संगतीत राहिल्याने सात्विक सुशील स्त्री आचारभ्रष्ट होते. डाग लागला की चोख सोने हीन प्रतीचे होते आणि त्याची मूळ किंमत लक्ष कोटी असली तरी कमी होते. विषामुळे गोड पक्वान्नेही कडू होतात, टाकून द्यावी लागतात. कुसंगतीने तोच प्रकार होतो. तुकाराम महाराज म्हणतात, कुसंगतीने 84 लक्ष योनीतून फिरावे लागते. याकरिता सर्व भावे संतांची संगती करावी. वेदांची नीती तुकारामांनी आपल्या शब्द ब्रह्मात, उपदेशात व व्यवहारात कशी आचरली हे वरील विवेचनावरून स्पष्ट होते. म्हणूनच वाचा बोलू वेद नीती करू संती केले ते असे तुकोबांनी म्हटले आहे. याचा अर्थ असा की ज्ञानेश्वरांपासून तुकारामाच्या कालखंडापर्यंत झालेल्या सर्व संतांनी वेदाचा धर्म व वेदाची नीतीच निष्ठेने आचरली आहे व उपदेशिली आहे. तुकाराम महाराज हे ज्ञानेश्वराचे विनम्र पाईक आहेत. अर्थात जे ज्ञानेश्वरांनी सांगितले शिकवले तेच तुकाराम महाराजांनी सांगावे शिकवावे यात मुळीच नवल नाही. किंबहुना त्यातच तुकाराम महाराजांची थोरवी व कार्याची धन्यता व त्याचबरोबर भागवत धर्माचे सर्व सार साठवलेले आहे. तुकोबा म्हणतात तेच खरे, शिकवून हित सोयी लावावे हे नीत. समाजाला हिताचे शिकवून सन्मार्गाला लावणे हीच खरी नीती आहे. तुकोबांचे नीतिकार्य द्विविध आहे. धर्माचे पाळण आणि नास्तिकांचे खंडन. तेच पुढील प्रकरणात अभ्यासायचे. आपण लगेचच पुढील प्रकरण सुरू करतो आहोत. प्रकरण 9. आलो याची कारणासी. सर्व संत भूतलावर अवतीर्ण होतात ते धर्माच्या रक्षणासाठीच. जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे. ज्ञानेश्वर माऊली. आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. नामदेव महाराज. धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे ते आम्हा येणे घडे संसार स्थिती. एकनाथ महाराज. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. रामदास स्वामी. यांच्या वचनात त्यांच्या जीवनाचा हेतू धर्मरक्षण धर्मकारणच आहे. तुकारामांचा जीवन हेतू. तुकारामांचा जीवन हेतू तोच आहे, धर्माचे रक्षण. तुकोबा म्हणतात, धर्माचे पाळण करणे पाषांड खंडण. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भेडभार तुका म्हणे साना थोर. वेद प्रतिपादित धर्माचे पालन करणे व वेदाला न मानणाऱ्या नास्तिक मताचे खंडन करणे. धर्माचे बीज जे भगवंताचे नाम
त्याचा प्रचार प्रसार करून वाढवणे हेच काम आम्ही करणे जरुरीचे आहे. या बाबतीत लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी तीक्ष्ण असे वाग्बाण हातात घेऊन आम्ही फिरत असतो. प्रसंगी अत्यंत कठोर शब्दांचा वापर करत असतो. तुकोबाराय म्हणतात, असा कठोर उपदेश करीत असतानाही आम्ही कोणाची भीड पर्वा ठेवत नाही व लहान थोर असा विचार करत नाही. एवढेच काय, पण मागे बहुता जन्मी हेची करता आलो आम्ही, असा आपल्या जीवनाचा जन्मजन्मांतरीचा हेतू तुकोबांनी निस्संदिग्धपणे सांगितला आहे. मागे बहुता जना राखिले आडणी, अशाही वचनातून तुकोबा आपल्या जीवन हेतू स्पष्ट करतात. धर्मरक्षणासाठी संतांनाच काय, पण ईश्वरालाही पुन्हा पुन्हा अवतार घेऊन भगीरथ प्रयत्न करावे लागतात. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे. धर्माला नव्हे ग्लानी. धर्माची ग्लानी लोकांना येते, धर्माला ग्लानी येत नाही. ती स्वधर्म प्राप्त कर्तव्यकर्मे नीट न आचरल्यामुळेच. ऐसे कलियुगाच्या मुळे जाले धर्माचे वाटोळे. तुकारामांचा कालखंड किती भयावह होता आणि जन किती अधपतित झाले होते हे आपण दुसऱ्या प्रकरणात पाहिले आहे. कलियुगाचे विदारक चित्र रेखाटताना तुकोबा म्हणतात, वराकडील लोक वधूला पाहायला आले तर वधूचा बाप प्रथम पैसे देऊन लकीचा सौदा करतो. अशा प्रकारे कलियुगात अधर्म हाच धर्म झाला आहे. त्यामुळे पाप बलवान व पुण्याचा क्षय झाला आहे. ब्राह्मणाने आपले ब्राह्मणत्वाचे आचार सोडून दिले व ते चहाड्या व चोऱ्या करू लागले. ब्राह्मणांनी गंध लावणे, पंचांग बघणे, धर्मग्रंथांचे वाचन इत्यादी टाकून दिले व ते विजारी घालून त्यावरून कातडी पट्टे घालू लागले. म्हणजे जे निषिद्ध आहे ते करू लागले. न्यायासनावर बसलेले अधिकारी निरपराध्यांना शासन करतात. स्वयंपाकघरातील तेल तूप याचा हिशोब लिहितात. नीचांचे चाकर जरा चूक झाली की मार खातात. क्षत्रिय राजे प्रजेला दुःख देतात, लुबाडतात. वैश्य शूद्र लोक मूलतः हलक्या प्रतीचे असतात, त्यामुळे ते अधर्माने वागले तर नवल नाही. अंतःकरणात कालकूट भरलेले असते, वर मात्र चांगुलपणाचे सोंग आणलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, एवढे सगळे घडत असताना देवा तुम्ही कसे झोपलात? सत्वर जागे होऊन धावत या. सांप्रत कलियुगात अधर्म फार वाढल्यामुळे धर्मशास्त्राचे वाटोळे झाले आहे, नीतिशास्त्राची माती झाली आहे आणि दोष व दोष करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अधर्म वाढल्याने मेघ पाऊस पाडण्यास भीतात व पृथ्वीने धान्य पिकवण्याचे सोडून दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वेदमंत्रात तत्काळ फळ देण्याचे सामर्थ्य राहिले नाही. हा अधर्माचा परिणाम आहे. संतांना मान देत नाही, मुसलमानांना देवासारखे महत्त्व देऊन त्यांची नोकरी किंवा सेवा करतो. असे लोक पोटाने मारलेले असल्यामुळे पोटाकरता वाटेल ते करण्यास प्रवृत्त होतात. हे देवा, या वृत्तीमुळे हे लोक फजिती पावतात, नीच माणसापुढे लोटांगण घालतात आणि त्यांचे चरण धरतात. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना धर्माचा अर्थ कळत नाही, कारण ते उन्मत्त आणि भ्रमिष्ट झालेले असतात. समर्थ रामदासही म्हणतात, आले भगवंताच्या मना तेथे कोणाचे चाले ना. जैसा कलिराजा आला धर्म अवघाची बुडाला. नीती मर्यादा उडाली भक्ती देवाची चुकली. दास म्हणे पाप झाले पुण्य अवघेची बुडाले. कलियुग पंचक. ब्राह्मणाचा आचार बुडला, क्षत्रियांचा पराक्रम व आचार सांडला. मेघवृष्टी मंदावली, पीक नाही, धान्य नाही. धर्माऐवजी लोकांचा पापाचाच हव्यास वाढला. पुण्यक्षेत्रे मोडली. आम्ही पोटाचे पाईक, भक्तिपर अभंग पंचक असे म्हणणाऱ्या नतद्रष्टांचीच अधिक दाटी झाली. लोकांना उद्योग आवडेनासा झाला. शिंक जांभई खोकला, तितुका काळ व्यर्थ गेला, अशी अवस्था झाली. हरिकथेचा कंटाळा करणारे करंटे वाढले. हरिकथा ऐकून लोकांचे कपाळ उठले. दास म्हणे या मूर्खाला हरिकथेचा कंटाळा. स्नान नाही, संध्या नाही, शुचिता नाही, तप नाही, शास्त्रही नाही, अशी अवस्था झाली. स्वार्थ, कपटीपणा, लोभ, दैन्यावस्था, अज्ञान, मत्सर अशा दुर्गुणांची मात्र दाटी झाली. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे साहेबांच्या लोटांगणी जाणाऱ्या नतद्रष्टांचीच गर्दी त्या काळात झाली होती. वर्णाश्रम धर्माच्या विस्मरणानेच धर्माची ग्लानी. या सर्व अधपतनाचे एकच कारण तुकोबा मानतात आणि ते म्हणजे वेदांनी सांगितलेल्या वर्णाश्रम धर्मरूपी स्वकर्तव्याचा लोकांना पडलेला विसर.
तुकोबा म्हणतात, तुका म्हणे काही वेदा वीर्य शक्ती नाही. कलियुगातील पापांमुळे वेदांना वेदमंत्रांनाही सामर्थ्य राहिले नसल्याची खंत तुकोबा व्यक्त करतात. त्यामुळे वेळेवर वृष्टी होत नाही, भूमी पीक देत नाही, नीती नाश पावते, सदाचाराची जागा अनाचार भ्रष्टाचार घेतात, सत्याचे दिवाळे निघते. हे सर्व ज्यावर अधिष्ठित असते त्या ईश्वर निर्मित ऋताचे भानही मानवाला राहत नाही. इथे ऋताची संकल्पना समजावून घेतली पाहिजे. ऋत, रू या गतिवाचक धातूपासून हा शब्द बनला आहे. गती, प्रगती, गतीचा योग्य क्रम, सत्य, विश्वव्यवस्था, सत्याचा मार्ग, प्रशस्त वर्तनक्रम असे या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. या विविध अर्थांमध्ये विश्वाचा शाश्वत नियम हा ऋत शब्दाचा प्रमुख अर्थ मानलेला आहे. विश्वाची व्यवस्था, प्रतिष्ठा, नियमन, त्यांना कारणीभूत असलेले आणि सकल सृष्टीच्या आधी उत्पन्न झालेले तत्व म्हणजे ऋत होय. आकाशातील असंख्य तारका, नाचत हसत अवतरणारी आणि नेत्रांना आनंद देणारी उषा, 3 पावलात त्रिभुवन व्यापण्यासाठी उगवलेला प्रातःकाळचा सूर्य, एकामागून एक येणारे दिवस रात्र, ऋतुचक्राचे नियमित परिवर्तन, वनस्पतीतील नियमबद्ध विकासक्रिया, प्राण्यांच्या गर्भधारणेतील निश्चित कालावधी, तसेच सृष्टीतील सुसंबद्धता, सुसूत्रता आणि द्याव्या पृथ्वीचा अभेद्य संबंध या सर्व घटनांच्या मागे ऋत नामक तत्व आहे, असे वैदिक ऋषींच्या अंतःप्रेरणेला स्फुरले. देवांचा आदिदेव प्रजापती हा ऋतातून उत्पन्न झाला, म्हणून त्याला ऋतज म्हटले असून अग्नी, सोम, वरुण, सविता इत्यादी देवांना ऋतावा म्हणजे ऋत धारण करणारे व ऋतपा म्हणजे ऋताचे रक्षण करणारे असे म्हटले आहे. विश्वाची प्रगती एका निश्चित मार्गाने होत असते. प्रगतीच्या या मार्गाचे अनुकरण करणे हा वैदिक देवतांचा धर्म आहे, ते त्यांचे व्रत आहे. म्हणूनच ऋग्वेदात सर्व देवतांना धृतव्रत म्हटले आहे. मानवी जीवनाच्या विकासाचा मार्गही त्याच तत्वाच्या आचरणाने चालतो. म्हणूनच मानवानेही ऋतावा आणि ऋतापा झाले पाहिजे अशी वैदिक ऋषींची आकांक्षा आहे. विश्वाच्या विकासाचे शाश्वत तत्व आणि मानवाच्या जीवन साफल्याला आवश्यक असणारा धर्म या दोन्ही गोष्टी ऋत या शब्दाने ध्वनित होतात. म्हणून देवांच्या आणि सज्जनांच्या मार्गाला ऋतस्थ पंथा हा म्हटले आहे. पैजवान सुदाश ऋषी इंद्राला म्हणतात, हे इंद्रा, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवणारे आहोत. तुझीच कृपा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे, तरी ऋताच्या मार्गाने तू आम्हाला सर्व पातकांच्या पार ने. ऋताची ही महान कल्पना वैदिक धर्माची प्रेरणा आहे. उत्तर काळात त्याला यज्ञ, सत्य व ब्रह्म असे नवे अर्थ प्राप्त झाले. सत्य आणि ब्रह्म हे ऋताचे पर्याय म्हणून यास्काचार्यांनी दिले आहेत, तरी त्यांच्या दृष्टीने ते ऋताचे गौण अर्थ होत. प्रधान अर्थ यज्ञ हाच गृहीत धरून त्याची ऋत नावाची व्युत्पत्ती केली आहे. पुढे उपनिषदकारांनी तत्वसंशोधन सुरू केले. त्यांच्या या चिंतनात त्यांना ऋताच्या सत्य स्वरूपाचे दर्शन घडले. उपनिषद वाङ्मयात ऋताच्या सर्व कल्पना सत्याच्या परिभाषेत मांडलेल्या आहेत. ब्राह्मण काळात जसा यज्ञ तसा उपनिषद काळात अंतिम सत्य आणि त्याची प्राप्ती हा युगधर्म होता. ऋतम सत्यम परम ब्रह्म या उपनिषद वचनात ऋत हे सत्य आणि त्याबरोबर परब्रह्म अशा फार मोठ्या नावाने ओळखले जाऊ लागले. तैत्तरीय उपनिषदाने ऋताचा गाभा म्हणून सदाचार व नीतीचा उल्लेख केला आहे. पण निरनिराळ्या काळी ऋत शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ प्रचलित झालेले दिसले, तरी शाश्वत धर्म आणि विश्वनियामकत्व हे ऋताचे मूळ अर्थ पूर्णपणे कधीही दृष्टीआड झालेले नाहीत. ऋत शब्दाचा साक्षात उल्लेख असो वा नसो, पण त्याची कल्पना मात्र या ना त्या स्वरूपात अभिव्यक्त होत राहिली आहे. मनुष्याच्या अंतःकरणात निसर्गतः ऋत आणि अनृत याची जाणीव असते. विवेक आणि संस्कार यांनी या जाणीवेला स्पष्टपणा येतो व त्यातून माणसाची कर्तव्ये व अकर्तव्ये निश्चित होतात. मनुष्याच्या अंतरंगातील नैतिक सत्य व विश्वशक्तीच्या अस्तित्वाला आणि व्यापाराला प्रेरक असलेले सत्य एकच असून तेच ऋत होय. अशा निश्चयाप्रत वैदिक ऋषींची प्रतिभा पोचली. ही ऋतकल्पना म्हणजे हिंदू धर्मसंस्कृतीच्या तत्त्वज्ञानाचा मूलाधार होय. ऋताचा संबंध
मानवाच्या कर्मविपाकाशी आहे, कारण मनुष्य कर्मात स्वतंत्र आणि भोगात परतंत्र आहे. ऋत एकात्मा आहे. जे एकतेकडे नेते ते ऋत होय. प्रकृती वा निसर्गाचे संतुलन ढळवणारे कोणतेही कृत्य म्हणजे ऋताच्या विरुद्ध आचरण करणे होय. व्यभिचार, मद्यपान, धूम्रपान, हिंसा, चोरी, वृक्षतोड ही सगळी कृत्ये ऋताच्या विरुद्ध आहेत. या ऋताला व्यावहारिक तारतम्याची जोड हवी. ऋत मनात आणि बुद्धीत असते, तर सत्य होऊन वाणीच्या किंवा आचाराच्या रूपाने व्यवहारात उतरते. सत्य बोलण्याचे पथ्य महर्षी व्यासांनी सांगितलेले आहे. सत्य बोलणे हे योग्य असते, तरी त्यालाही अपवाद आहेत. सत्यापेक्षाही हितकर असेल ते बोलावे. भूतमात्रांचे जे हिताचे, अत्यंत हिताचे ते सत्य हे निश्चित. मानवाचे दैनंदिन आचरण ऋताधिष्ठित हवे आणि व्यवहार ऋताधिष्ठित सत्याचा असावा. असा व्यवहार समाज, राष्ट्र आणि मानवतेच्या बांधणीसाठी असतो. म्हणूनच गणक ऋषीही अथर्वशीर्षात ऋत्तम वच्मी सत्यम वच्मी अशी प्रतिज्ञा करतात. या सृष्टीमध्ये काही वैश्विक नियम आहेत, ते आपल्याला कळले पाहिजेत. ते कळले की ऋत कळेल. ईश्वराने निर्माण केलेले असे काही निश्चित विश्वनियम आहेत. सत्याची धारणा व्हावी, या सृष्टीची धारणा व्हावी. हा निसर्ग योग्य रीतीने पुढे चालावा, निर्माण केलेले विश्व स्थिर राहावे म्हणून ईश्वराने सृष्टीचे काही नियम केले आहेत. ते आपल्याला दिसत नाहीत, पण सृष्टीची व्यवस्था लावणारी एक शक्ती या दृश्य विश्वामागे आहे. ती ईश्वराने, परमेश्वराने निर्माण केलेली आहे. त्याला ऋत म्हणतात. ऋताची उदाहरणे: रस्त्यातून चालताना कसे चालावे याचे नियम ठरलेले असतात. कुठून चालावे, कसे चालावे याला काही नियम आहेत. काय खावे, काय प्यावे याचेही काही नियम आहेत. कसे वागावे, सदाचार कसा असावा याचे काही नियम आहेत. यातले काही लिखित आहेत आणि काही अलिखित. पण मनुष्य जसा प्रौढ होत जातो, मोठा होत जातो, तसे त्याला हे उलगडत जातात. सृष्टीची जी सगळी रचना परमेश्वराने निर्माण केली आहे ती नियमित चालावी, उत्तम चालावी आणि माणसाला त्याच्यामध्ये सुखाने जगता यावे म्हणून ऋताची व्यवस्था परमेश्वराने जाणीवपूर्वक निर्माण केली. संपूर्ण विश्वरचनेच्या मागे ऋतच आहे. पृथ्वीचे उदाहरण घ्या. पृथ्वी प्रचंड वेगाने 24 तासात स्वतःभोवती सुमारे 25,000 मैल फिरते. म्हणजे एका तासाला ती स्वतःभोवती 1040 मैल फिरते. पृथ्वीचा हा वेग कमी जास्त असता पृथ्वी तासाला 100 मैल गतीने फिरली असती तर दिवस साधारण 120 तासांचा झाला असता. रात्र 120 तासांची झाली असती आणि याचा परिणाम असा झाला असता की 120 तास सूर्य या पृथ्वीवर तळपत राहिला असता आणि सगळी सृष्टी, जीवसृष्टी मेली असती. पृथ्वीच्या गतीमागे ऋत आहे. समजा रात्र 120 तासांची झाली असती तर सगळीकडे बर्फच निर्माण झाले असते. विलक्षण थंडी निर्माण होऊन माणसे गोठून गेली असती. म्हणून पृथ्वीची जी गती आहे ती तेवढीच राहणार, कारण त्यामागे ऋत आहे. पृथ्वी आपल्या आसाभोवती 23.5 अंशाने झुकलेली आहे. पृथ्वी अशी झुकलेली असल्यामुळे भारतात 6 ऋतू होतात: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, शिशिर आणि हेमंत. पृथ्वी 23.5 अंशाने कललेली असल्यामुळे हे ऋतू होतात. पृथ्वी अशी झुकली नसती तर 12 महिने ग्रीष्म ऋतूच राहिला असता. आपण सगळे जळून गेलो असतो. कल्पना करा, 12 महिने धोधो पाऊस पडतो आहे. वर्षा ऋतू आहे. कल्पना करा, 12 महिने शिशिर आहे. काय अवस्था होईल आपली. ऋताने निसर्गाची अशी काही रचना केली आहे की त्यामुळे प्राणी मात्र जिवंत राहावेत म्हणून ती रचना ऋताधिष्ठित कार्य करत आहे. सूर्याचे आणि पृथ्वीचे एकमेकांमधील अंतर हवे तेवढेच आहे. अंतर अधिक झाले तर गुरुत्वाकर्षण कदाचित संपून जाईल किंवा ते अंतर निम्म्याने कमी झाले तर सृष्टी जळून भस्मसात होईल. सूर्य लांब गेला तर इथे हिमवर्षावालाच प्रारंभ होईल. शास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले आहे की आत्ताचे जे पृथ्वी सूर्याचे अंतर आहे ते वाढले तर रात्रीच्या वेळेला उणे 300 अंश इतके तापमान असेल. जीवसृष्टी संपून जाईल, प्रलय होईल. असा प्रलय होऊ नये म्हणून ईश्वराने या विश्वाला संतुलित अनुशासनाने बद्ध केले आहे. या संतुलनालाच ऋत म्हणतात. गुरुत्वाकर्षण हे ऋताचेच एक अंग आहे. चंद्र आणि पृथ्वी यामधील अंतर 2,40,000 मैल इतके आहे. ते एवढेच असले पाहिजे. कमी जास्त झाले तर घोटाळा झालाच म्हणून समजा.
पृथ्वी आणि चंद्रातील हे अंतर निम्मे झाले तर सागराला एकदम इतके उधाण येईल की पर्वताच्या पर्वत अगदी सह्याद्री पर्वतसुद्धा पाण्याखाली जाईल. इतका तो सागर उसळेल व पाणी इतरत्र पसरेल. म्हणजे ऋत हे शुद्ध विज्ञान आहे. ऋत म्हणजे वैश्विक नियमांचा सिद्धांत होय. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.